बातमी सोलापूरमधून. सोलापूरमध्ये तळवडे ते यावली रस्त्यावरसाठी आता नागरिक आक्रमक झालेले आहेत. तर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. तर 12 वर्षांनंतर सुद्धा प्रशासनाने हा रस्ता काही दुरुस्त केला नाहीये आणि त्यामुळे याकडेच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते. जुना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलं, प्रशासनाचा निषेध केला. तर या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना शाळेला जायला रस्ता नसल्याने आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने अक्षरशः जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विद्यार्थी जे आहेत ते अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल दीदी, तू आज इथे अभ्यास करते आज रस्त्यावर? कारण मी जिथे शाळेसाठी जाते तिथं जाण्यासाठी नीटनेटका रस्ता पण नाहीये. शाळेत जाण्यासाठी आम्हाला खूप अडचणी येतात. पावसात अक्षरशः आम्हाला 4-5 दिवस शाळा बुडवावी लागते कारण रस्ता नसल्यामुळे. आता मी 12वी शिकत असून मी लहानपणापासून बघते, 12 वर्ष झालं त्या रस्त्यात कसलाच बदल नाहीये. आमचं सर तडवळे ते यावली हा रस्ता पूर्वीपासून अजूनपर्यंत त्या रस्त्याला कुठलीही दुरुस्ती झालेली नाही. कुठलाही साधा मुरुमाचा खडा सुद्धा त्या रस्त्याला आजपर्यंत टाकलेला नाही. तरी आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करूनही कोणतीही त्याची दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही. तरी त्या रस्त्यामुळे सर्व विद्यार्थी आमचे नदीला जर पाणी आलं तर 4-4 दिवस शाळेला सुद्धा जात नाही. आता सध्या तिथं चालत जायला सुद्धा सर रस्ता नाही तिथं. वारंवार मागणी करून सुद्धा कोण दखल घेतली जात नाही या रस्त्याची आणि शेतकऱ्याचं विद्यार्थ्याचं लोकांचं भरपूर हाल होत आहे. पाऊस पडला की शेतात जाण्याचा मार्गच बंद होतोय पूर्ण. साधी चालत जायला सुद्धा वाट नाही उपलब्ध. त्यामुळं लवकरात लवकर दखल घेऊन विषय मार्गी लावा ही विनंती. शेतकरी आणि विद्यार्थी असतील यांचं खूप मोठं जे नुकसान आहे ते या रस्त्यामुळे होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता तयार करून आमचं मार्ग सोपा करावा अशी मागणी इथून होत आहे. रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.